ओके. मला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. खरं तर ही माझ्या आयुष्यातील फार मोठी अचिव्हमेंट आहे असं मी समजतो. गेली 30-35 वर्ष मी या मुवमेंटमध्ये ओबीसी असेल, काँग्रेस असेल, या मुवमेंटमध्ये मी सातत्यानं काम करत आलेलो आहे आणि आज मला ही संधी मिळालेली आहे. खरं तर मी काँग्रेसमध्ये देर आहे पण अंधेर नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण काँग्रेसमध्ये संधी ही मिळतच जाते. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही ठरवा, संधी मिळतच जाते. प्रत्येक कार्यकर्त्याला ही काम करायची संधी मिळत जाते. आज मला ही कराड तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कोणाला तरी राष्ट्रीय पातळीवर काम करायची संधी मिळालेली आहे. पॅरेंट बॉडीमध्ये तर बाबा होतेच आपल्याला, पण ओबीसी मुवमेंटमध्ये पहिल्यांदाच मला या ठिकाणी काम करायची संधी मिळालेली आहे. खरं तर हे फार मोठं चॅलेंज आहे आणि आपल्याला हे काम करणं एवढं सोपं नाही, पण अवघडही नाही आहे काय. कारण संपूर्ण देशभर आता फिरावं लागणार आहे. काही राज्य 10-15 राज्याचा तरी इन्चार्ज माझ्याकडे मिळण्याची शक्यता आहे. रात्रीच माझं राष्ट्रीय अध्यक्षांच्याबरोबर बोलणं झालं आहे. एक 10-15 राज्य तरी मला बघावी लागणार आहे, कारण आम्ही एकच अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष एवढेच आहोत आम्हाला या ठिकाणी काम खूप करावं लागणार आहे. काँग्रेसला भवितव्य फार चांगलं आहे, कारण आजचा देशामधले जे वातावरण आहे, युवकांच्या मधला असंतोष आहे, पेट्रोल डिझेल दरवाढीच्या संदर्भातला असंतोष आहे, लोकांच्यावर अत्याचार, महिलांच्यावर अत्याचार झाले त्याच्यावरचा असंतोष आहे, युवकांच्यावर बेरोजगारीचा असंतोष आहे आणि अनेक ठिकाणची जर आपण बघितली तर सर्व ठिकाणी हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार असफल झालेलं आहे. काल परवा एक मुख्यमंत्र्यांचं आपण स्टेटमेंट बघितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राहुल गांधी हे रिजेक्टेड आहेत. पण मी असं म्हणतो की राहुल गांधी रिजेक्टेड नाहीत, तुम्ही महारिजेक्टेड आहात. अत्यंत थर्ड क्लास अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्याच्या लेवलला जर बोलणं होत असेल तर त्याला कोणीतरी जाब दिला पाहिजे. म्हणून मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, राज्याचा मुख्यमंत्री हा महारिजेक्टेड आहे. कुठल्याही स्तरावर त्यांना यश येत नाही. आज नागपूरमध्ये आम्ही आत्ता परवा नागपूरला होतो मी, नागपूरमध्ये आम्ही बघितलं कितीतरी महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या खून पडत आहेत. झाली का त्यांना अटक, झालं का त्यांच्यावर कार्य? तो भिडे काय वाटेल तसं बोलतोय, त्याच्यावर कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणीही काही कसं बोलतंय, त्याच्यावर कारवाई होत नाही. आज सबंध देशातलं वातावरण आणि सबंध महाराष्ट्रातलं वातावरण जर बघितलं तर ते पूर्णपणे अस्थिर अशा पद्धतीचं आहे आणि लोकांना आता बदल पाहिजे. आणि राहुल गांधी हा एक विश्वासक चेहरा आज तुमच्या आमच्यासमोर दिसतो आहे आणि म्हणून लोक आज काँग्रेसकडं या ठिकाणी आकर्षित व्हायला लागलेले. आता गेल्या 15 वर्षापासून आपली सत्ता नव्हती, ती केरळमध्ये आपण आलो, तामिळनाडूमध्ये आपण काहीच नव्हतो, त्या ठिकाणी आपण आलो. अशा अनेक राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हळूहळू यश मिळायला लागलेलं आहे आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये राहुल गांधी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांना फोकसिंग करून आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये, या देशामध्ये काम करणार आहोत. परत एकदा मी काँग्रेस पार्टी, मला खरं तर या ठिकाणी आदरणीय मुकुलजी वासनिक, आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण, आदरणीय नाना पटोले, आदरणीय विजय वडेट्टीवार आणि आमचे राज्याचे जे अध्यक्ष आहेत, जे सातत्यानं आज जनतेमध्ये मिसळून फिरून काम करत आहेत, त्या अध्यक्षांचा मला उल्लेख करावा लागेल. या सर्वांच्या भूमिकेमुळं आज मला देश पातळीवर काम करायची संधी मिळालेली आहे. खरं तर मी एक अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे, पण काँग्रेसमध्ये मला एवढी मोठी उंच संधी मिळाली त्याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुलजी गांधी असतील, के.सी. वेणुगोपाल असतील, ह्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मला ही काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा पुनश्च आभार मानतो. आणि आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर आम्ही सर्वजण जाणार आहोत आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर अभिवादन करून मी माझ्या कामकाजाला, देश पातळीवरच्या कामकाजाला आजपासून सुरुवात करतो आहे, हे मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. माझ्याबरोबर जे सवंगडी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी काम केलं त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की आज अतिशय चांगल्या पद्धतीची संधी कराड तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, किंबहुना महाराष्ट्र असेल, ओबीसी आघाडीमध्ये खूप चांगली संधी हे काँग्रेसनं मला दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.